तर इकडे राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळने स्पष्ट नकार दिलाय। काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं ते म्हणतात। याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार याची चर्चा आता रंगली। याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगडे यांनी। पनवेल मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान रॅली जी काढण्यात आली आहे। आपल्या सोबत आजचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। महाविकास आघाडीचं गठन हे 2019 ला एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत झालं। ती विशिष्ट कोणची? तर भारतीय जनता पार्टी ही चेटकीण आहे आणि सर्वांना ही संपवण्या करता निघालेली आहे, लोकशाही संपवण्या करता निघालेली आहे। या भूमिकेमध्ये कोणी यामध्ये येत असेल किंवा कोणाचा जर याच्यामध्ये या सगळ्या विचारांनी येण्याची जर तयारी असेल तर त्यांनी जरूर इंडिया अलायन्सचे जे कन्व्हिनर आहेत त्या पातळीवर संपर्क हा साधावा। आघाडीच्या संदर्भात महाराष्ट्र पातळीवर आम्ही तशी कुठे आघाडी करणारच नाही आहोत। आम्ही आघाडीच्या संदर्भातील सर्व निर्णय जे आहेत हे स्थानिक पातळीवर दिलेले आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर अद्यापपर्यंत अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।